तो माणूस 2 अणुबॉम्ब हल्ल्यातून वाचला होता. पण कसा? 1945 साल. अवघ्या काही सेकंदात जेव्हा जगाचा इतिहास बदलला, अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि काही सेकंदात 2 लाखांहून अधिक लोक मारली गेली. पण या भीषण घटनेत एकच असा माणूस होता ज्याने दोन्ही अणुहल्ले स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि तरीही जिवंत राहिला. कोण होता तो आणि तो कसा वाचला हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. ऑगस्ट 1945 चा दिवस, सकाळची वेळ. जपानच्या हिरोशिमा शहरावर अमेरिकेचं द इनग्लो गे हे विमान आलं. त्यावेळी 29 वर्षांचा एक तरुण आपलं 3 महिन्यांचं काम संपवून आपल्या गावी बायको आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला भेटण्याच्या उत्सुकतेत होता. त्याचं नाव होतं त्सुतोमू यामागुची. यामागुची जपानी नौदलात इंजिनियर म्हणून काम करत होते. काम संपलं की ते गावी निघणार होते तेव्हा त्यांनी आकाशात पाहिलं आणि त्यांना ते विमान दिसलं. आणि तेवढ्यात त्या विमानातून पॅराशूटला लटकलेली एक वस्तू खाली पडताना दिसली. तोच होता लिटिल बॉय अणुबॉम्ब. क्षणातच हवेत त्याचा प्रचंड स्फोट झाला. त्याचा प्रकाश इतका तीव्र होता की सूर्य सुद्धा फिका पडावा. धक्का बसताच यामागुची यांनी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण स्फोटाच्या लाटेने त्यांना हवेतच उडवून दूर फेकलं. यामागुची ज्या ठिकाणी होते तिथून फक्त 2 किलोमीटर अंतरावर हिरोशिमा शहराचं केंद्र होतं, जिथे अणुबॉम्ब टाकण्यात आला होता. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा सकाळ असूनही त्यांना सगळीकडे फक्त अंधार दिसत होता. सूर्य गायब झाला होता. पूर्ण शहरात धुराचं, धुळीचं आणि राखेचं साम्राज्य पसरलं होतं. काही वेळाने त्यांना धुसर दिसायला लागलं. त्यांचे डोळे वाचले होते, पण हात, पाय आणि चेहरा भीषणपणे भाजलेलं होतं. त्यांना काहीच कळत नव्हतं. ते शहरातून चालत होते जे आता स्मशानात बदललं होतं. त्यांना कुठे राग झालेली माणसं दिसत होती, कुठे फक्त तुटलेले हात, पाय आणि शरीरांचे अवयव, तर कुठे पूर्णपणे जळालेली झोंबीसारखी दिसणारी माणसं मदतीसाठी धावताना दिसत होती. शहरातील इमारती तर पत्त्यांचा बंगला कोसळवा तशा पडत होत्या. आणि एवढं होऊन सुद्धा रेल्वे यंत्रणा सुरू होती. त्सुतोमू यामागुची कसेबसे रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचले. तिथे आधीच खूप गर्दी होती. तिथेच त्यांना त्यांचे 2 साथीदार भेटले आणि त्यांनी कशीबशी आपल्या गावाला जाणारी ट्रेन पकडली. मित्रांनो, त्यांचं गाव होतं नागासाकी. त्यांना त्यांच्या नशिबात पुढे काय वाढवून ठेवलंय याची कल्पना नव्हती. 8 ऑगस्टला त्सुतोमू यामागुची घरी पोहोचले, पण त्यांची अवस्था पाहून त्यांच्या बायकोने त्यांना ओळखलंच नाही. त्यांची आई तर त्यांना पाहून भूत समजून घाबरली. नंतर ते वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गेले. तिथे उपचार झाले आणि डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. तोपर्यंत जगभरात ही बातमी पसरली होती की अमेरिकेने जपानवर अणुहल्ला केलाय. अमेरिकेने बॉम्ब टाकल्यानंतर हे स्पष्ट केलं होतं की त्यांनी जपानवर अणुबॉम्ब टाकलाय. अमेरिकेने धमकी सुद्धा दिली होती की जर जपानने युद्धातून माघार घेतली नाही तर ते पुन्हा असा हल्ला करतील जो खूप भयंकर असेल. दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट 1945 ला यामागुची नागासाकीतील आपल्या कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना हिरोशिमामध्ये नेमकं काय घडलं हे विचारण्यासाठी बोलवलं होतं. यामागुची यांनी त्यांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली. तेव्हा त्यांचा यामागुची यांच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता की एका अणुबॉम्बमुळे एवढं नुकसान होऊ शकतं. यामागुची ऑफिसमधल्या लोकांना अणुबॉम्बची भीषणता समजावण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात हिरोशिमा सारखाच प्रकाश पडला. तोच भयंकर प्रकाश आणि तोच कानठळ्या बसवणारा आवाज. यामागुची जमिनीवर कोसळले. रूमच्या काचा फुटल्या. पुन्हा तसाच अंधार झाला. नागासाकीवर टाकण्यात आलेला अणुबॉम्ब होता द फॅटमॅन, जो हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षाही अधिक शक्तिशाली होता. त्सुतोमू यामागुची यांची सर्व मलमपट्टी निघाली होती. नव्या जखमा झाल्या होत्या. कुटुंबाच्या काळजीपोटी जखमी अवस्थेत यामागुची धावत घरी पोहोचले. शहरातील अनेक इमारतींप्रमाणे त्यांचं घर सुद्धा जमीनदोस्त झालं होतं. सुदैवाने यामागुची यांचं कुटुंब वाचलं होतं. त्यांच्या कुटुंबियांनी एका बोगद्यात आश्रय घेतला होता. या हल्ल्याच्या काही दिवसांनी रेडिएशनचा प्रभाव यामागुची यांच्या शरीरावर दिसू लागला होता. त्यांचे केस गळत होते. त्यांना सारख्या उलट्या होत होत्या, पण नंतर ते पूर्णपणे बरे झाले. पण त्यांना आलेला अनुभवाचा त्यांच्यावर परिणाम झाला होता. त्यातून सावरण्यासाठी त्यांनी पुढे कविता लिहायला सुरुवात केली. पुढे अनेक वर्ष त्यांनी स्वतःला आलेला अनुभव कोणालाच सांगितला नाही. पण जेव्हा त्यांनी त्यांचा अनुभव सांगायला सुरुवात केली तेव्हा ते जगभरात प्रसिद्ध झाले. नंतर त्यांनी अणुबॉम्बच्या विरोधात लढा सुरू केला. 2009 साली जपानी सरकारने यामागुची यांना निजेजायू हिबाकुशा म्हणजेच 2दा अणुबॉम्ब अनुभवलेला व्यक्ती असा आगळा वेगळा किताब दिला. त्यानंतर एका वर्षातच त्सुतोमू यामागुची यांचं 2010 साली वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
आणि अशा रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.